बघितलेलं होतं. ठीक आहे. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो आता आपण स्टार्ट करूया डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. का डिसोसिएशन कॉन्स्टंट वीक ऍसिडचंच किंवा वीक बेसचंच? Dissociation constant of weak acids and what? Weak base. See, why we consider dissociation of weak acid किंवा weak base? तर जसं मी तुम्हाला सांगितलं कालच, स्ट्रॉंग अनुष बंद करू दे फॅन. स्ट्रॉंग ऍसिड किंवा स्ट्रॉंग बेस असेल तर त्याचं कम्प्लीट डिसोसिएशन होतं. काय होत आहे? कम्प्लीट डिसोसिएशन होत असेल तर त्याचा जो डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा तो 1 असतो. पण वीक ऍसिड किंवा वीक बेस घेतलं म्हणजे वीक इलेक्ट्रोलाइट्स जर घेतले तर वीक इलेक्ट्रोलाइट्सचं डिसोसिएशन हे खूप खूप कमी एक्सटेंटला असतं. खूप खूप कमी एक्सटेंटला म्हणजे मी तुम्हाला काल सांगितलं की जर करोड मॉलिक्युल्स घेतले तर त्यातले 10च डिसोशिएट झाले. 1 करोड मॉलिक्युल्स मधले किती डिसोशिएट झाले? 10. म्हणजे व्हेरी व्हेरी लेस डिसोसिएशन झालं. डिसोसिएशन झाला पण खूप कमी एक्सटेंटला डिसोसिएशन झालं. डिसोसिएशन झाला पण खूप कमी एक्सटेंटला डिसोसिएशन झालं. सो डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड आणि वीक बेस साठी मी काय म्हटलं? अल्फा इज इक्वल्स टू 1 फॉर स्ट्रॉंग ऍसिड अँड स्ट्रॉंग बेस. आता आपण जे काय फाइंड करणार आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड अँड वीक बेस. पण डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ऍसिड इज शोन बाय Ka and dissociation constant for weak base is studied as Kb. आहे की? कोणता पार्ट घेतलायस तू? आता आहे लास्टलाच आहे. सो इथं बघा हा ऍसिड जर आहे Ha हा वीक ऍसिड आहे. Ha हा काय आहे? वीक ऍसिड. तर Ha हा वीक ऍसिड याला दाखवताना डबल हेडेड एरोना दाखवणार. Ha गिव्स काय देणार आहे तर H प्लस प्लस A काय येणार आहे तर मायनस. मग नॉर्मली इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो के, एखादी रिएक्शन जेव्हा घेते इक्विलिब्रियम कॉन्स्टंट आपण कसा घेतो? एक रिएक्शन आहे AA प्लस BB, रिव्हर्सिबली इट गिव्स व्हॉट? CC प्लस काय आहे तर DD. ह्यासाठी इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय देतो आपण? K इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन C रेस टू C D रेस टू D डिवाइडेड बाय A रेस टू A B रेस टू B. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट जो असतो जसा डिसोसिएशन कॉन्स्टंट आहे हा कशापासून आला तर इक्विलिब्रियम कॉन्स्टंट. आपण लास्ट लेक्चरला सांगितलं की इक्विलिब्रियम कसा एस्टॅब्लिश होतो जेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन काय झाली तर सेम. तर ह्या केसमध्ये हा इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc आहे. इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc हा कायम कसा असतो तर प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन and each concentration term raised to its stoichiometry. Each concentration term raised to its stoichiometry. Each concentration term raised to its stoichiometry. हे 11वीच इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc. जेव्हा एखादी रिएक्शन घडते रेट ऑफ फॉरवर्ड आणि रेट ऑफ बॅकवर्ड रिएक्शन काय असते तर सेम. पण ज्या पॉइंटला रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन सेम होते त्यावेळेचे जे कॉन्सन्ट्रेशन आहेत काय आहे? कॉन्सन्ट्रेशन त्यावरनं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काढतो Kc. आणि तो इक्विलिब्रियम कॉन्स्टंट Kc काय असतो तर प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन and each concentration term raised to its stoichiometry. 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 मग ठीक आहे, ती रिएक्शन होती नॉर्मल कोणती. इथं ही पण रिएक्शनच आहे पण वीक ऍसिडची. कशाची आहे? वीक ऍसिड. आणि तो वीक ऍसिड Ha, कोणताही वीक ऍसिड Ha तो डिसोशिएट झाला H प्लस आणि काय येणार आहे तर A मायनस. मग ह्याचा डिसोसिएशन कॉन्स्टंट कसा असणार आहे? Ka इज इक्वल्स टू प्रोडक्ट ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस A मायनस
अपॉन एच ए नाही. सो हा के ए आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट. ठीक आहे. जर आपण बेस घेतला, बेस काय आहे तर बीओएच. बीओएच काय देतो बी प्लस आणि काय देतं तर ओएच काय देतं तर मायनस. सो डिसोसिएशन कॉन्स्टंट के बी इज इक्वल्स टू काय असणार आहे तर बी प्लसचं कॉन्सन्ट्रेशन ओएच मायनसचं कॉन्सन्ट्रेशन अपॉन बीओएच. बोलू नका इथं लक्ष द्या. हे एक नॉर्मल आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेसचा इक्वेशन. आता ह्यापासून आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन म्हणजे अल्फा आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट किंवा एच प्लस आयन चा कॉन्सन्ट्रेशन किंवा ओएच मायनस आयनचा कॉन्सन्ट्रेशनचा रिलेशन फाइंड करणार. कसं? बाय अप्लाइंग ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ. कसला लॉ अप्लाय करतो आपण इथं? येस, ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ. आता ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ साठी सगळ्यात पहिला बघा, मी एखादा वीक ऍसिड घेतला HA. हा वीक ऍसिड HA डिसोशिएट होताना काय दिला तर H प्लस आणि काय दिला तर A मायनस. हा ऍक्वस आहे, हा पण ऍक्वस आहे, हा पण काय आहे तर ऍक्वस. इनिशियली at non-equilibrium condition at time t is equals to 0. at time t is equals to 0 कन्सिडर करा तुम्ही HA जो आहे तो 1 मोल घेतलाय and at time t is equals to 0 काहीच डिसोसिएशन झालेलं नाही. काहीच डिसोसिएशन नाही झालं म्हणजे H प्लस 0 असणार आहे आणि A मायनस पण काय असणार आहे 0. नाउ at time t is equals to t. at time t is equals to t तुम्हाला काय अचीव्ह झालाय तर इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन काय झाली आहे सेम. आणि जेव्हा रेट ऑफ फॉरवर्ड आणि बॅकवर्ड रिएक्शन सेम होते तेव्हा रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. काय चेंज होत नाही? रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन आणि प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन विथ रिस्पेक्ट टू टाइम चेंज होत नाही. बरं ठीक आहे, मी काय कन्सिडर करते 1 मोल होतं त्यातला अल्फा डिसोसिएट झालं. मग याचं प्रपोर्शन 1:1 आहे ना, दोघांचं 1:1 आहे ना. डिसोसिएट झाल्यानंतर हा 1 मोल आणि हा पण 1च मोल मिळणार आहे. मग इथं पण काय येणार आहे तर अल्फा. मग 1 मोल मधला अल्फा डिसोसिएट झाला. येस, मग राहणार किती आहे तर 1 मायनस अल्फा इक्विलिब्रियम. हे नंबर ऑफ मोल्स आहेत. काय आहे पण आपल्याला जे काय आहे कॉन्सन्ट्रेशन, डिसोसिएशन कॉन्स्टंटला आपण कॉन्सन्ट्रेशन टर्म्स घेतो. सो आपण काय म्हणतो कन्सिडर हे जे काय मोल्स आहेत हे व्ही व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ड आहेत. व्ही लिटर ऑफ सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ड आहेत. कशामध्ये डिझॉल्व्ड आहे? व्ही लिटर ऑफ. कन्सिडर द गिवन मोल्स. येस येस, इथं काय कन्सिडर करूया? कन्सिडर द ऍसिड इज डिझॉल्व्ड इन व्ही लिटर ऑफ सोल्युशन. कशामध्ये डिझॉल्व्ड आहे? कशामध्ये डिझॉल्व्ड आहे? व्ही लिटर ऑफ सोल्युशन. कन्सिडर द ऍसिड इज डिझॉल्व्ड इन व्ही लिटर ऑफ व्हॉट सोल्युशन. जर व्ही लिटर ऑफ सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह झाला तर मी इथं फॉर्म्युला काय लिहिणार आहे? कॉन्सन्ट्रेशन इन टर्म्स ऑफ व्हॉल्यूम काय लिहिणार आहे? 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. अल्फा अपॉन व्ही परत अल्फा अपॉन व्ही. 1 अपॉन व्ही म्हणजे काय असते? सी. 1 अपॉन व्ही म्हणजे काय असते? सी. सो कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर डीएम क्यूब काय असणार आहे? कॉन्सन्ट्रेशन. व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन इज नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते तर व्हॉल्यूम असते. व्हॉल्यूम. कॉन्सन्ट्रेशन इज नंबर ऑफ मोल्स अपॉन काय असते तर व्हॉल्यूम. मग नंबर ऑफ मोल्स कन्सिडर करा 1 होता, त्यातले 1 मायनस अल्फा डिसोसिएट झाले, डिग्री ऑफ डिसोसिएशनचं फॅक्टर झालं. मग इथं सी इंटू काय येणार आहे तर 1 मायनस अल्फा. इथं काय येणार आहे तर सी अल्फा आणि इथं पण काय येणार आहे तर सी अल्फा. हे कॉन्सन्ट्रेशन झालं H प्लसचं, A मायनसचं आणि HAचं ऍट इक्विलिब्रियम. पण ठीक आहे, आपल्याकडे ऍट इक्विलिब्रियम डिसोसिएशन कॉन्स्टंट Ka इज इक्वल्स टू काय होता? H प्लस A मायनस H प्लस A मायनस डिवायडेड बाय काय असणार आहे तर HA.
मग H प्लस किती होता सी अल्फा, ए मायनस किती होता सी अल्फा, एच ए किती आहे तर सी 1 मायनस अल्फा, हा सी सी कट करा. बरं लॉचं नाव काय आहे, लॉचं नाव काय आहे ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ. ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ म्हणजे सोल्युशन इज व्हेरी डायल्यूट, सोल्युशन इज व्हेरी व्हेरी डायल्यूट. जर सोल्युशन खूपच डायल्यूट आहे तर आपण 1 मायनस अल्फा इज इक्वल्स टू 1च कन्सिडर करतो. म्हणजे आपण कन्सिडर करतो की डिसॉसिएशन खूप खूप कमी प्रमाणात झाला. फॉर एक्झाम्पल करोड मॉलिक्यूल होतले त्यातले 10 डिसॉशिएट झाले तर मी 1 करोड मायनस 10 म्हणजे 999999.999999 आणि 0 येणार, म्हणजे नेग्लेक्ट करत तरी पण चालतंय. त्यामुळे आपण म्हणतो की सोल्युशन इज व्हेरी डायल्यूट. सोल्युशन खूप डायल्यूट असल्यामुळे इथं बघा सोल्युशन इज व्हेरी डायल्यूट आणि सोल्युशन खूप डायल्यूट असल्यामुळे आपण 1 मायनस अल्फा काय कन्सिडर करतो तर 1. काय कन्सिडर करतो 1 मायनस अल्फा 1. समजलं का मी काय सांगते, यस अनु. मग हा इक्वेशन काय होणार आहे के ए इज इक्वल्स टू, हा के ए इज इक्वल्स टू काय येणार आहे तर सी अल्फा इंटू अल्फा काय येणार आहे तर अल्फा स्क्वेअर. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड इज कॉन्सन्ट्रेशन इंटू अल्फा स्क्वेअर. म्हणजे मला रिलेशन मिळाला के ए इज इक्वल्स टू सी अल्फा स्क्वेअर आहे, म्हणजे अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू के ए अपॉन काय येणार आहे तर सी, म्हणजे अल्फा इज इक्वल्स टू रूट ऑफ के ए अपॉन काय येणार आहे तर सी. इथं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, कारण मी पुढे पीएच वगैरे आपण कन्सेप्ट बघणार आहे. तर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे, H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे आता सी अल्फा, अल्फाची व्हॅल्यू काय आहे, सो सी इज इक्वल्स टू रूट ऑफ के ए अपॉन काय येणार आहे तर सी. मग रूट ऑफ के ए अपॉन सी म्हणजे इथं काय येणार आहे रूट ऑफ सी इंटू काय येणार आहे तर के ए. म्हणजे जर मला H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन फाइंड करायचं आहे, एकतर मी फॉर्म्युला सी इंटू अल्फा यूज करू शकते किंवा रूट ऑफ के ए इंटू सी, रूट ऑफ के ए इंटू सी. आता जेव्हा आपण बेस बघतो हे समजलं का बघा, परत एकदा सांगते. ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ मध्ये आपण एच ए ला डिसोशिएट केला H प्लस ए मायनस. इनिशियली 1 मोल घेतलं 0 होतं, ऍट इक्विलिब्रियम अल्फा अल्फा डिसोशिएट झाला, राहिला 1 मायनस अल्फा. हे नंबर ऑफ मोल्स होते. We said whatever moles are dissolved in V liter of solution, so that converted into concentration. So V liter of solution 1 minus alpha upon V, 1 alpha upon V, alpha upon V. मला माहित आहे की N upon V म्हणजे C आणि N इथं कन्सिडर केलं 1, मग 1 upon V म्हणजे काय येणार आहे तर C. C 1 minus alpha, C alpha, C alpha. इथंच बघा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय असते तर C अल्फा, लक्षात ठेवा. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन C अल्फा. का असं सांगते, कारण एक्झामला विचारतात. ह्याच्यावरती न्यूमरिकल्स इम्पॉर्टंट आहेत, व्हरायटी ऑफ न्यूमरिकल्स आहेत त्या टॉपिक मध्ये, छोटे छोटे आहेत, छुटकू छुटकू आहेत पण इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, नेक्स्ट बघा के ए इज इक्वल्स टू H प्लस ए मायनस अपॉन एच ए. के ए इज इक्वल्स टू सी अल्फा सी 1 मायनस अल्फा, सी सी कॅन्सल झाला. सो के ए इज इक्वल्स टू सी अल्फा स्क्वेअर आला. का, कारण 1 मायनस अल्फा 1 कन्सिडर केलं, कारण आपण कन्सिडर करतो की सोल्युशन हा खूप खूप डायल्यूट आहे. सोल्युशन कसं आहे, सोल्युशन कसं आहे, सोल्युशन इज व्हेरी व्हेरी डायल्यूट. सो अल्फा स्क्वेअर इज इक्वल्स टू के ए अपॉन काय येणार आहे तर सी. सो अल्फा इज इक्वल्स टू रूट ऑफ के ए अपॉन सी. हा पहिला रिलेशन, हा दुसरा रिलेशन आणि हा तिसरा रिलेशन. H प्लस इज इक्वल्स टू सी अल्फाचा हा. इथं सगळं सेम असणार आहे, फक्त के च्या जागी काय येणार आहे तर के बी. सगळी कन्सेप्ट सेम, फक्त कोणासाठी अप्लाय करणार आहे सगळं, कोणासाठी अप्लाय करणार आहे सगळं, वीक बेस. ऑसवर्ड्स डायल्युशन लॉ फॉर वीक बेस. वीक बेस BOH. हा BOH डिसोशिएट होऊन काय देते B प्लस ऍक्वस प्लस OH मायनस ऍक्वस. समजते का, BOH जो आहे हा डिसोशिएट होऊन काय देते B प्लस ऍक्वस आणि OH मायनस ऍक्वस. ठीक आहे, इनिशियली कन्सिडर करा ऍट टाइम T इज इक्वल्स टू 0. ऍट टाइम T इज इक्वल्स टू 0 काय असते, हा 1 मोल आहे आणि हा 0 मोल्स आहेत आणि हे 0 मोल्स आहेत. नंबर ऑफ मोल्स, नंबर ऑफ मोल्स ऍट टाइम T इज इक्वल्स टू 0.
ऍट इक्विलिब्रियम म्हणजे जेव्हा इक्विलिब्रियम अचीव्ह झाला ऍट इक्विलिब्रियम टाइम टी इज इक्वल्स टू टी असताना इक्विलिब्रियमला 1 मायनस अल्फाच राहणार आहे कारण अल्फा डिसोशिएट झाले म्हणजे करोड मॉलिक्यूल होते तर 10 डिसोशिएट झाले तसं अल्फा डिसोशिएट झाले राहिले किती 1 मायनस अल्फा कन्सिडर एज डिझॉल्व्ड इन व्ही लिटर्स ऑफ सोल्युशन मग व्ही लिटर्स ऑफ सोल्युशन 1 मायनस अल्फा अपॉन व्ही परत अल्फा अपॉन काय येणार आहे व्ही परत अल्फा अपॉन काय येणार आहे व्ही 1 अपॉन व्ही म्हणजे सी मग कॉन्सन्ट्रेशन इन मोल्स पर डीएम क्यूब इज इक्वल्स टू काय असणार आहे C1 मायनस अल्फा सी अल्फा सीएल आपल्याकडे काय आहे इकडे फॉर्म्युला BOH गिव्स व्हॉट B प्लस OH काय तर मायनस सो KB इज इक्वल्स टू काय असते प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ बेस इज प्रोडक्ट ऑफ प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन अपॉन काय असणार आहे तर रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन मग इथं काय येणार आहे हा सी अल्फा हा सी अल्फा हा सी 1 मायनस काय असणार आहे अल्फा पण परत सोल्युशन कसं आहे डायल्यूट ऑस्वर्ड्स डायल्यूशन लॉ बघ काय म्हणतो आपण ऑस्वर्ड्स डायल्यूशन लॉ मध्ये आपण म्हणतो सोल्युशन इज व्हेरी व्हेरी डायल्यूट मग सोल्युशन जर व्हेरी व्हेरी डायल्यूट आहे तर आपण काय कन्सिडर करतो 1 मायनस अल्फा इज इक्वल्स टू काय कन्सिडर करतो 1 सो KB इज इक्वल्स टू काय येणार आहे तर सी कट होणार सी अल्फा स्क्वेअर KB इज इक्वल्स टू सी अल्फा स्क्वेअर देयरफॉर KB अपॉन C इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर देयरफॉर रूट ऑफ KB upon C is equals to alpha. Therefore, OH minus ion is equals to root of KB into काय असणार आहे तर C. कारण OH minus ion चा कॉन्सन्ट्रेशन काय असतो तर C अल्फा. OH minus ion चा कॉन्सन्ट्रेशन काय असतो C अल्फा. समजलं का? येस ऑर नो? ठीक आहे एक काम करा फक्त मी जे सांगते ते फॉर्म्युलाज लिहून घ्या पहिला न्यूमरिकल सॉल्व्ह करूया. आणि हे नंतर लिहून काढा तुम्ही नोट्स आहेत तुमच्याकडे ना हा वाला लिहा फॉर्म्युला KA ओके काय दिले बघा अ वीक मोनोबेसिक ऍसिड इज 0.05% डिसोशिएटेड म्हणजे पर्सेंट अल्फा दिले काय दिलंय पर्सेंट अल्फा आणि कॉन्सन्ट्रेशन पण दिले काय दिलंय कॉन्सन्ट्रेशन इथं बघा हा क्वेश्चन लिहून घ्या A weak monobasic acid is 0.05% dissociated. हा पर्सेंट अल्फा आहे बाळांनो पर्सेंट अल्फाला कशामध्ये कन्वर्ट करायचं तर अल्फाला ठीक आहे ज्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.02 मोलार कॅल्क्युलेट द डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ ऍसिड Ka असतं इथं बघा मला दिलंय काय गिवन मध्ये पर्सेंट अल्फा किती आहे 0.05% 0.05% म्हणजे 5 into 10⁻⁻² आहे पहिल्यापासून त्याला परत डिवाइड बाय काय करायला पाहिजे 100 सो इथं काय येणार आहे तर 5 into 10⁻⁻⁴ अल्फा हे जे सांगते हे अल्फाचं सांग एकच अल्फा इज इक्वल्स टू काय असणार आहे तर 5 into 10⁻⁻² अपॉन 100 आता कॉन्सन्ट्रेशन दिलंय किती आहे कॉन्सन्ट्रेशन 0.02 मोलार आहे माझ्याकडे फॉर्म्युला काय आहे Ka इज इक्वल्स टू अल्फा स्क्वेअर इंटू सी म्हणजे 5 into 10⁻⁻⁴ चा स्क्वेअर इंटू 0.02 25 into 10⁻⁻8 into 2 into 10⁻⁻². 25 2s are 50, 50 into 10⁻⁻10 that is 5 into 10⁻⁻9 K ची व्हॅल्यू कशाची व्हॅल्यू K ची नेक्स्ट क्वेश्चन
लॉग टेबल लागणार ह्याला. डिसॉसिएशन कॉन्स्टंट ऑफ NH4OH दाखवते आहे, खोडलेलं नाही आहे, खोडलेलं नाही. झालं तर सांगा, पुढचं क्वेश्चन लिहून घ्या. सॉल्व केलाय का करायचं? करा. पहिला कसली व्हॅल्यू घेतली? केबीची. केबी 1.8 इंटू 10⁻⁻5 होतं. कॉन्सन्ट्रेशन 0.01 होतं. अल्फाची व्हॅल्यू रूट ऑफ केबी अपॉन सी. मग 1.8 इंटू 10⁻⁵ डिवायडेड बाय 0.01. 0.01 आहे म्हणून त्याचे 2 डेसिमल काय केले? शिफ्ट. म्हणजे 10⁻². -2 वर जाऊन काय होणार आहे? +2. म्हणून -3 आलं. पण रूट आहे, रूट स्क्वेअर रूट आहे, स्क्वेअर रूट आहे त्यामुळे इव्हन पॉवर असायला पाहिजे. क्यूब रूट असेल तर मल्टिपल ऑफ 3 असायला पाहिजे. मग इथं काय होणार आहे? रूट 10 ह्याचा 1 डेसिमल पुढे शिफ्ट करून 10⁻⁻4 केला. सो रूट 18 इंटू 10⁻². रूट 18 चा 18⁻½ इंटू 10⁻². सो 1/2 लॉग ऑफ 18 चा अँटीलॉग घेतला. मग काय आलं आपलं? 4.242 इंटू 10⁻² हा अल्फा आला. अल्फा हा कायम खूप कमीच असतो. तर काय केलं लक्षात आलं ना आपण? 18चं लॉग घेतलं, त्याला डिवाइड बाय 2 केलं आणि मग त्याचा अँटीलॉग घेतलं. पॉवरला काय केलं नाही, पॉवर आहे तशीच ठेवली. पॉवरला काय फरक पडणार नाहीये. पॉवरला काय फरक पडणार? A weak monobasic acid is 12% dissociated in 0.05 molar concentration. हे बघा, एकाचा अल्फा दिलाय आणि कॉन्सन्ट्रेशन दिलंय, अल्फा सी दिलंय. व्हॉट इज द पर्सेंटेज डिसोसिएशन ऑफ अदर कॉन्सन्ट्रेशन विचारलं. पण तर सोल्युशन तर सेमच आहे, मोनोबेसिक ऍसिडच आहे. त्यामुळे त्या दोघांचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय राहणार आहे? सेम. काय सेम राहणार आहे? काय सेम राहणार आहे? डिसोसिएशन कॉन्स्टंट. सो इथं सगळ्यात पहिला आपण काय लिहूया की अल्फा पर्सेंट अल्फा 1 किती आहे तर 12%. हा पर्सेंट अल्फा झाला. मग अल्फा 1 किती असणार आहे? 12 अपॉन काय असणार आहे? 100. 12 अपॉन 100 म्हणजे 0.12. कॉन्सन्ट्रेशन किती आहे तर 0. काय आहे तर 0.5 काय आहे तर मोलार. हे C1 घेऊया. पहिल्या केसमध्ये झालं. अल्फा 2 आपल्याला फाइंड करायचं आहे आणि त्यासाठी C2 दिलंय 0.15 मोलार कॉन्सन्ट्रेशन. एक लक्षात घ्या, जर ऍसिड सेमच असेल आणि सेम सोल्युशनचं पर्सेंटेज डिसोसिएशन फाइंड करायचं असेल तर डिसोसिएशन कॉन्स्टंट दोघांचं काय असणार आहे? सेम. फॉर अ वीक मोनोबेसिक ऍसिड Ka इज इक्वल्स टू C1 अल्फा 1 चा स्क्वेअर, परत Ka इज इक्वल्स टू C2 अल्फा 2 चा काय येणार आहे? स्क्वेअर. दोघांचं डिसोसिएशन कॉन्स्टंट काय असतंय? सेम. डिसोसिएशन कॉन्स्टंट सेम आहे
त्यामुळे आपण काय लिहिणार आहे इथं, C1 अल्फा 1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू काय असणार आहे, C2 अल्फा 2 चा स्क्वेअर. C1 अल्फा 1 चा स्क्वेअर इज इक्वल्स टू C2 अल्फा 2 चा स्क्वेअर. आता जर तुम्हाला असं अवघड जात असेल तर डायरेक्टली पहिला डिसोसिएशन कॉन्स्टंट काढा आणि मग दुसऱ्याच्या ह्याच्यामध्ये टाका किंवा डायरेक्टली फाइंड करा. आता C1 ची व्हॅल्यू किती आहे, C1 ची व्हॅल्यू आहे 0. काय आहे तर 0.5 इंटू अल्फा 1 ची व्हॅल्यू 0.12 चा काय येणार आहे तर स्क्वेअर इज इक्वल्स टू C2 किती आहे तर 0.15 इंटू अल्फा 2 चं काय आहे तर स्क्वेअर. इथं बघा हा काय येणार आहे 0.05 0.12 चा स्क्वेअर 12 चा स्क्वेअर 144 नाही 0.12 0.0 0.0144 इज इक्वल्स टू 0.15 इज इक्वल्स टू अल्फा 2 चा काय येणार आहे तर इंटू अल्फा 2 चा स्क्वेअर. परत हा याला शिफ्ट करायचं 0.05 इंटू 0.0144 डिवायडेड बाय 0.15. लॉजिकली ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट करा, ह्याचे 2 डेसिमल शिफ्ट केला. यश मी शिकवते काहीतरी. 5 1 आणि 5 किती येणार आहे तर 3 15 येणार आहे. 5 1 आणि 5 3 काय आला 15 इज इक्वल्स टू अल्फा 2 चा काय आला तर स्क्वेअर. परत हा 3 1 जर घेतला हा 0.0 परत इथं 0 येणार आणि किती 4 12 3 4 काय येणार आहे तर 12 राहिले 2 24 3 5 15 3 6 6 0.0046 इज इक्वल्स टू काय येणार आहे तर अल्फा 2 चा स्क्वेअर. हा मग इथं काय करा रूट ऑफ 46 इंटू 10 रेस टू काय घ्या -4 इज इक्वल्स टू अल्फा 2 इज इक्वल्स टू अल्फा 2. परत इथं काय करू शकताय अल्फा 2 इज इक्वल्स टू 1/2 लॉग ऑफ 46 चा एंटी लॉग इंटू 10 रेस टू -2 किती येते बघा. फायनल आन्सर सांगा. अल्फा 2 069 नाही 6943 नाही येत बघूया. नाही ह्यामध्ये येणार की हा कन्सिडर हा फक्त ह्याचा लॉग घेतलाय. एक मिनिट 10 रेस टू -2 आहे ना ह्याचा लॉग 48 चा लॉग किती येते सांगा मला. नाही 48 चा लॉग सांगा लॉग 48 चा लॉग सांगा 48 चा 6812 त्याला डिवाइड वर जर हाफ केलं 2 1 जा 0.8 जा 4 जा 0 जा 6 जा 0.84 चा 06 मध्ये अँटीलॉग बघा 0.84 चा 06 मध्ये अँटीलॉग बघा 6928. आता इथं कॅरेक्टरिस्टिक 0 आहे 0 + 1 1 6.928 इंटू 10 रेस टू -2 हा अल्फा 2 झाला. काय झाला अल्फा 2. पर्सेंट अल्फा कसं फाइंड करणार आहे पर्सेंट अल्फा इज इक्वल्स टू 6.928 6.928 इंटू 10 रेस टू -2 इंटू काय करणार आहे तर 100 करणार ना पर्सेंटला कन्वर्ट करण्यासाठी. पर्सेंट अल्फा इज अल्फा इंटू 100 मग हा काय येणार आहे 6.928%. आली का बघा व्हॅल्यू आता. इथं अनेक 0 येणार काय हा 0.0 चा झाला हा 0 चा झाला हा बरोबर आहे ना 0048 0.0144 जरा चेक करा की
बरोबर आहे. नेक्स्ट 3.4 घ्या. Calculate the H3O plus ion in 0.1 mole per dm cube of 0.1 mole per dm cube आहे हा ते mole per dm cube of solution of acetic acid. Calculate H3O plus in 0.1 mole per dm cube of solution of acetic acid. If Ka is equals to काय आहे तर 1.8 into 10 raised to minus 5. कॉन्सन्ट्रेशन काय आहे गिवन कॉन्सन्ट्रेशन किती आहे 0.1 मोल पर काय आहे तर डीएम क्यूब. के ची व्हॅल्यू किती आहे 1.8 into 10 raised to minus 5. आपल्याकडे फॉर्म्युला काय असतं H3O प्लस आयनचं H3O प्लस आयन इज इक्वल्स टू सी अल्फा असते. जर मला अल्फा माहित नसेल तर मी डायरेक्टली काय करू शकते इथं रूट ऑफ के ए इंटू काय पुट करू शकते सी. कारण अल्फा इज इक्वल्स टू रूट ऑफ के ए अपॉन काय असते तर सी. सो इथं काय येणार आहे रूट ऑफ के ए ची व्हॅल्यू किती येणार आहे 1.8 इंटू 10 रेज टू मायनस 5 इंटू 0.1. सो हा काय येणार आहे तर 1.8 इंटू 10 रेज टू मायनस 6. 10 रेज टू मायनस 6 काय म्हणून बाहेर पडणार आहे 10 रेज टू मायनस आणि इथं रूट ऑफ काय तर 1 पॉईंट काय आलं तर 8. मग 1.8 चं लॉग 0.18चं शून्य मध्ये लॉग सांगा 18चं शून्य मध्ये लॉग सांगा नाही 18चं शून्य मध्ये लॉग सांगा पहिला 2553 ह्याचा हाफ घ्यायला पाहिजे. आता रूट ऑफ 1.8 आहे ना पहिला 18चं लॉग घेतलं 18चा लॉग आणि 1.8चा लॉग घेऊन त्याच डिवाइड बाय 2 फरक पडणार आहे कारण स्क्वेअर रूट ऑफ 18 वेगळा स्क्वेअर रूट ऑफ 1.8 वेगळा 1.8 चा स्क्वेअर रूट वेगळा येणार. सो इथं काय येणार आहे परत 2 1 जा इथं 0 पॉइंट इथं 1 जा 2 जा 7 जा 6 जा 5 जा. 0.12 चं 7 6 मध्ये अँटीलॉग बघा 0.12 चं 7 6 मध्ये अँटीलॉग बघा 0.12 चं 7 6 मध्ये अँटीलॉग बघा 1342 1342 जर असेल कॅरेक्टरिस्टिक 0 सो 1.342 इंटू 10 रेज टू मायनस 3. हा कशाचं असं कॉन्सन्ट्रेशन असणार आहे H3O प्लस. हे काल सांगितलंय आर्हेनियस थेरी मध्ये की तुमचा जो H प्लस आयन आहे हा कधीच फ्री स्टेट मध्ये नसतो. हा H प्लस आयन काय करतो अवेलेबल वॉटर मॉलिक्यूल जो आहे त्या वॉटर मॉलिक्यूलच्या ऑक्सिजनचा लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो बॉन्ड पेअर आणि H3O प्लस बनवतो. काय बनवतो काय बनवतो H3O प्लस काय बनवतो H3O प्लस. समजतं मी काय सांगितलं येस और नो. ठीक आहे नेक्स्ट लिहून घ्या हा मला. ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर डिस्कस तर करतोय पण ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटरच्या कन्सेप्ट वरनं आपण पीएच आणि पीओएच चा रिलेशन फाइंड करतो. पीएच स्केल ज्याला आपण काय म्हणतो ज्याला आपण पीएच स्केल. आता ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटर म्हणजे काय असते बघा. मला सांगा की जो प्युअर वॉटर आहे तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे का बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. प्युअर वॉटर गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे का बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. प्युअर वॉटर म्हणजे फक्त वॉटर मॉलिक्युल्स आहेत त्यामध्ये मिनरल्स वगैरे काही नाही आहेत. मिनरल्स प्युअर वॉटर H2O वॉटर मॉलिक्यूल आहे. वॉटर मॉलिक्यूल मॉलिक्युलर सॉलिड आहे. मॉलिक्युलर सॉलिड नो फ्री इलेक्ट्रॉन्स नो आयन्स सो इट इज अ बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी.
जेव्हा तुम्ही मिनरल्स त्यामध्ये ऍड करताय म्हणजे आपण जे पाणी पितोय त्यामध्ये मिनरल्स ऍडेड आहेत, त्यामुळे इट इज अ इम्प्युअर फॉर्म ऑफ वॉटर. ठीक आहे. आता नॉर्मली एखादा वॉटर जर घेतला तर हा वॉटर वीक इलेक्ट्रोलाइट कन्सिडर केला जातो. वीक इलेक्ट्रोलाइट म्हणजे असा इलेक्ट्रोलाइट की जो खूप कमी प्रमाणात डिसोशिएट झालेला आहे. सो ऑटो आयोनायझेशन ऑफ वॉटरला आपण काय घेतो, ठीक आहे, वॉटर हा लिक्विड स्टेट मध्ये आहे, त्याला परत वॉटरमध्येच डिझॉल्व्ह केलंय असं कन्सिडर करायचं. म्हणजे हा वॉटर आहे, ह्या वॉटरमध्येच अजून वॉटर डिझॉल्व्ह केलंय असं आपण कन्सिडर करतो. ठीक आहे. त्यातल्या ह्या H2O मधले थोडे वॉटर मॉलिक्युल्स काय झाले, डिसोशिएट झाले H+ आणि कशामध्ये तर OH- मध्ये. इथं लक्ष द्या, हा H2O H+ आणि OH मध्ये डिसोशिएट झाला, ह्यातला खूप कमी प्रमाणातला. आपण इथं काय देतो यश, डबल हेडेड एरो देतो. आणि मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलं की H+ आयन कधीच फ्री बसत, H+ आयन कधीच फ्री बसत नाही. तो दुसऱ्या वॉटरचं जे काही ऑक्सिजन आहे त्याच्या लोन पेअरला कशामध्ये कन्वर्ट करतो, बॉन्ड पेअर मध्ये. आणि तो H+ काय म्हणून फॉर्म होतो, H3O+ आयन. म्हणजे हा H2O जो आहे हा H3O+ आयन झाला आणि हा OH- आयन. बाळांनो, हे होताना काय, हे सगळ्या मॉलिक्युल्सचं होतंय असं नाहीये, अशातला भाग नाहीये. जेवढं डिसोशिएट झालंय जेवढं तेवढेच असे होणार आहेत H3O+ आणि OH- मध्ये. हे जर मी करोड मॉलिक्युल्स घेतले असतील तर करोड मॉलिक्युल्स मध्ये 10च मॉलिक्युल्स असे डिसोशिएट झाले, ज्यामधला H+ वॉटर बरोबर कंबाईन होऊन H3O+ दिलं. मग जर मला ह्याला इक्विलिब्रियम लिहायचं असेल ह्याचा, तर ह्याचा इक्विलिब्रियम कसा लिहिणार आहे, K प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेशन H3O+ OH- डिवायडेड बाय रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन. रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन H2O आणि इथं पण काय येणार आहे तर H2. सो K H3O+ OH- आणि इथं काय येणार आहे तर H2O चा काय येणार आहे तर स्क्वेअर. H2O चं काय येणार आहे, स्क्वेअर. H2O चं स्क्वेअर काय लिहिलं, H2O × H2 आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, वॉटर हा वीक इलेक्ट्रोलाइट आहे आणि खूपच वीक इलेक्ट्रोलाइट आहे, खूपच वीक इलेक्ट्रोलाइट आहे. त्यामुळे जो H2O चं कॉन्सन्ट्रेशन आहे इनिशियली आपण जो घेतला या दोघांचं कॉन्सन्ट्रेशन हा चेंजेस नाही झाला असं कन्सिडर करतो आपण, किंवा कॉन्स्टंटच राहिला. कन्सिडर करा, मी 4 मोल घेतलेले, त्यातले 0.0000001 मोल डिसोशिएट झालाय. म्हणजे 1 × 10⁻⁻4 मोल डिसोशिएट जर झाला असेल तर खूपच कमी डिसोशिएट झालं ना. म्हणजे मी असं कन्सिडर करू शकते की वॉटरचं कॉन्सन्ट्रेशन चेंज झालं असं मी कन्सिडर करू शकते, यस करू शकते. मग त्यामुळे मी काय म्हटलं, H2O हा कॉन्स्टंट आहे, मग जो H2O² आहे तो पण काय तर कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट H2O² इज ऑल्सो कॉन्स्टंट. अँड कॉन्स्टंटला आपण काय घेतो तर K'. म्हणजे हा जो H2O² आहे, H2O × H2 हा जो कॉन्सन्ट्रेशन आहे हा अनचेंज राहिला. अनचेंज राहिला म्हणून आपण इथं नवीन कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला K'. काय केला, नवीन कॉन्स्टंट इंट्रोड्यूस केला K'. मग इथं काय येणार आहे, K = H3O+ OH- इथं काय येणार आहे तर K'. आता K × K' = H3O+ OH काय असणार आहे तर मायनस. नाव K × K' is considered as a new constant Kw that is called as ionic product of water. काय म्हणतो आपण याला, काय म्हणतो आपण याला, आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर Kw. सो इथं आपण लिहितो Kw = H3O+ आणि OH-. समजलं का Kw कसं आलं, Kw कसं आलं समजलं का, येस ऑर नो. ठीक आहे. आता हा जो पर्टिक्युलरली Kw आला, काय आलाय Kw, Kw = H3O+ आणि OH-. ऍक्च्युली काय केलं की H3O+ चा आणि OH- चा कॉन्सन्ट्रेशन मेजर केला. कधी मेजर केला, ऍट 298 केल्विन म्हणजे 25 डिग्री सेल्सिअस नॉर्मल टेम्परेचर आणि 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर नॉर्मल प्रेशर. ॲटमॉस्फेरिक प्रेशर आणि नॉर्मल टेम्परेचरला जेव्हा हे मेजर केलं तेव्हा H3O+ चं कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻⁷. OH- आयनचं कॉन्सन्ट्रेशन 1 × 10⁻⁷. म्हणजे मला Kw मिळताना काय मिळणार आहे, Kw = 10⁻⁷
10⁻⁷. सो KW इज इक्वल्स टू काय येणार आहे तर 10⁻⁻14. काय येणार KW? का आलं KW 10⁻⁻14? कारण ऍट इक्विलिब्रियम, कुठे ऍट इक्विलिब्रियम ऍट 298 इक्विलिब्रियम अचीव्ह केल्यानंतर जेव्हा टेम्परेचर 298 केल्विन आणि प्रेशर 1 ॲटमॉस्फेरिक प्रेशर होता, त्यावेळी आयोनिक प्रोडक्ट काय आला 10⁻⁻14. म्हणजे मी इथं काय लिहू शकते KW इज इक्वल्स टू 1 × 10⁻⁻14 किंवा मी असंही लिहू शकते KW म्हणजेच काय असतंय H3O प्लस आणि OH काय असतं तर मायनस इज इक्वल्स टू 1 × 10⁻⁻14. इथंपर्यंत समजलं का? असंही लिहू शकते KW म्हणजेच H3O प्लस × OH मायनस आहे. बरं, पॉलिंग लिनस पॉलिंग ना पोटेन्स स्ट्रेंथची स्केल दिली, पोटेन्स पीएच स्केल दिली. त्या पीएच स्केल मध्ये त्यांना सांगितलं पीएच जो असतो हा मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असतं तर H+ आयन. आणि H+ आयन म्हणजेच कोणता आयन सांगा? हायड्रोनियम आयन. कारण H+ आयन कधी फ्री बसत नाहीत, ते कंबाईन होतं. H+ आयन कधी फ्री बसत नाहीत, ते कंबाईन होतं. ठीक आहे. मग pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H+ आयन और मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H3O+ आयन. आणि pOH इज इक्वल्स टू काय असते तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस आयन. बरं, हा जो कन्सेप्ट आहे जो मी आता सांगते, मी आता अप्लाय कसं करणार बघा इथं. माझ्याकडे काय आहे, माझ्याकडे अशी कन्सेप्ट आहे की H3O+ आणि OH मायनस इज इक्वल्स टू काय आहे तर 1 × 10⁻⁻14. काय आहे 1 × 10⁻⁻ काय आहे तर -14. मी या सगळ्याला लॉग अप्लाय करणार. काय अप्लाय करणार? सगळ्याला. लॉग ऑफ A × B काय असणार आहे? लॉग ऑफ A लॉग ऑफ B. म्हणजे इथं येताना काय लिहिणार आहे इथं लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस log to the base 10 of OH minus is equals to log to the base 10 of 10⁻⁻14. जरा इथं बघा log to the base 10 काय असते तर 1 आणि log to the base 10 log to the base 10 a raised to x काय असते तर x log of काय असते तर a. मग मला इथे सांगा हा log to the base 10 आहे, हे आहे तसं लिहिते. इथं बघा log to the base 10 of H3O plus log to the base 10 of OH minus is equals to -14 येणार. कारण log to the base 10 सक्षम log to the base 10 काय येणार आहे तर 1 आणि ती पॉवर आहे ती इथं शिफ्ट होणार. मी या सगळ्याला मायनस न मल्टिप्लाय करणार. मल्टिप्लाय होल इक्वेशन बाय मायनस. मल्टिप्लाय होल इक्वेशन बाय मायनस. मग होल इक्वेशन जर मायनस न मल्टिप्लाय करायचं मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असणार आहे तर OH मायनस इज इक्वल्स टू मायनस ऑफ काय येणार आहे तर -14 मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ H3O प्लस म्हणजे कोण होता pH आणि मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस काय होता pOH. सो pH प्लस pOH इज इक्वल्स टू काय असणार आहे 14. काय झालं ऍडिशन बिटवीन pH and pOH इज इक्वल्स टू 14. समझ में आ रहा है यस और नो? मात्र दिस इज व्हेरी इंपॉर्टंट की तुम्ही pH च्या व्हॅल्यू वरनं सांगू शकताय की एखादा सबस्टन्स ऍसिडिक आहे का बेसिक आहे का न्यूट्रल आहे. आणि इट टोटली डिपेंड्स ऑन द H+ आयन्स कॉन्सन्ट्रेशन. कोणाच्या कॉन्सन्ट्रेशन वरती डिपेंड राहणार आहे H+. इथं बघा pH इज इक्वल्स टू मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ काय असतं तर H3O pOH इज इक्वल्स टू काय असतं तर मायनस लॉग टू द बेस 10 ऑफ OH मायनस. पण pH प्लस pOH इज इक्वल्स टू काय असतं तर 14. जर मला pOH दिलंय काय दिलंय आणि मला pH फाइंड करायचं असेल तर मी pH इज इक्वल्स टू काय करणार आहे 14 मायनस pOH. सी
It is totally shown from the pH value if the certain solution is acidic or basic. कसं? तर हे बघा, जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? कमी. सिंपल लॉजिक आहे. H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे 10⁻⁻7 पेक्षा जास्त असेल, 10⁻⁻6 वगैरे असं काहीतरी असेल. येस ऑर नो? जास्त असणार आहे 10⁻⁻6 वगैरे. तर त्या केसमध्ये तुमचा पीएच जो असणार आहे हा काय असणार आहे? लेस दॅन काय असणार आहे? 7 or greater than 7 pH. बरोबर. तुमचा पीएच त्या केसमध्ये काय असणार आहे तर लेस दॅन काय असणार आहे तर 7. जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? जास्त आणि OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन काय आहे? कमी. तर पीएच हा लेस दॅन 7 आहे. आणि जर pH लेस दॅन 7 आहे then it is less than 7, then it is acidic. It is what in nature? It is acidic. समजतंय का मी काय सांगेन? आता मला सांगा, जर H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन पेक्षा, हे बघा OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे 10⁻⁻7 चं 10⁻⁻6 झालं. 10⁻⁻6 म्हणजे POH6 आला. POH काय आला? 6. pH काय असणार आहे? 14-6. 14-6 8. म्हणजे pH हा लेस दॅन 7 असणार आहे का ग्रेटर दॅन 7 असणार आहे? ऑलवेज ग्रेटर दॅन 7. pH त्या केसमध्ये काय असणार आहे? ग्रेटर दॅन काय असणार आहे? सॉरी, pH हा बरोबर साईन होती ना रे? pH हा ग्रेटर दॅन काय असणार आहे तर 7. आणि जर pH हा ग्रेटर दॅन 7 आहे then it is what in nature? It is basic. आणि जेव्हा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इज इक्वल्स टू काय असतंय? OH मायनस आयनचं कॉन्सन्ट्रेशन, त्यावेळी pH काय असतंय? 7. आणि तुमचं सोल्युशन काय असतंय? सोल्युशन काय असतंय? सोल्युशन काय असतंय? सोल्युशन काय असतंय? समजलं याच्यापर्यंत? थोडे पॉइंट्स रीड करा ते.